विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी असावं आणि स्वार्थी असावं. याचा अर्थ काय? याचा अर्थ की तुम्ही तुमचा मतलब साधा, जो तुम्हाला त्या ठिकाणी असं योग्य वाटतं की आपण या विषयासाठी ह्या व्यक्तीकडे जाऊन आपलं काम करून घ्यावं, आपण इथं अडखळतो. जा, त्याला भेटा, त्याच्याकडनं योग्य मार्गदर्शन घ्या आणि इथून आपला आपला स्वार्थ साधा आणि इथून निघून जा. आता यशाची व्याख्या इथं पुण्यातली अशी होती की आतापर्यंत यशस्वीरित्या काहीतरी घ्यायचं, बॅग उचलायची आणि इथून पेट सोडायची म्हणजे तो यशस्वी झाला, असं काहीतरी. पण सगळ्यात महत्वाचं झालं काय, पोरं इथं आल्याबरोबर समाजसेवक वाचता वाचता ते स्वतः समाज सुधारक होण्याचा प्रयत्न करतात. 2-4 महिने झाल्यानंतर तो शेजारच्याला सांगायला बसतो, अरे तू असं कर, हे कर, ते कर, अमुक कर, आणि मग तो त्याच्या याच्यात थोडासा अपमध्ये जातो. बरोबर, चला, याच्यात त्याचा जास्त वेळ जातो, तो फोकस्ड राहत नाही. आणि म्हणून एमपीएससीचा नवीन विद्यार्थी किंवा इतर विद्यार्थी हे स्वतःच्या निर्णयावर कधी एमपीएससी करत नाही, ते शेजारच्या सांगण्यावरून एमपीएससीचं त्यांचं तो प्रवास त्या पुढच्या दिवसाचा चालू, त्याच्यानुसार प्रवाह त्याचा बदलत असतो. तर माझं अनेक विद्यार्थ्यांनी हेच म्हणणं आहे की तुम्ही परीक्षार्थी व्हा, म्हणजे परीक्षेसाठी तुम्हाला काय लागतं आणि ते कुठे कुठे भेटतं तिथं तुम्ही जा. तो कोणी असू शकतो, कुणी मार्गदर्शक असू शकतो, त्याच्यात काही हे बंधन नाही, तो तुमची चॉईस आहे. बरोबर. हा, आणि याच्यामध्ये स्वार्थी व्हा म्हणजे काय, तुम्ही तुम्हाला जास्त फोकस करा. आणि समाजसेवक इथं काय झालं, उलट झालं. नोकरी नसताना हे समाजसेवक होतात आणि नोकरी लागल्यानंतर स्वार्थी होतात.